चंद्रभागेच्या काठी गाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वैगंती चंद्रभागेच्या काठी गाव मांडिला. रामकृष्ण हरी मंडळी, मी सौ वैष्णवी नमित भन्साळी, परळी वैष्णव माहेश्वरी महिला संघटन, जिल्हा बीड. चला जाणून घेऊया वारकरी संप्रदाय, वारी आणि संतांची विठ्ठल भक्ती. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने रचिले आवार. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. महाराष्ट्रातील आध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय असे देवालय आहे, ज्याचा पाया रचला संत ज्ञानोबांनी, नामदेवांनी रचला आवार, एकनाथ आहेत आधारस्तंभ, तर तुकोबा झाले कळस, जिथे विठू भजनात व्हावे समरस. सामाजिक समरसता आणि निर्गुण भक्ती यांचा संगम म्हणजे वारकरी संप्रदाय, जिथे सगुण आणि निर्गुण या दोन्ही प्रवाहांसोबतच समता, साधेपणा, विवेक, शिस्त, करुणा, विश्वबंधुत्वाने मानवाच्या हृदयाला प्रकाशित केले आहे. तसेच जिथे अध्यात्माचा अर्थ जीवनात शुद्ध आचरण, श्रम, सत्य आणि प्रभू नामस्मरण यांचा सतत अभ्यास आहे. वारकरी संप्रदायाचा मूळ स्वभाव लोकधर्मी आहे, जिथे आहे भक्तीसोबत जनसंगतीची सामूहिक अनुभूती, वळून पडते जाती भेद, गरीब श्रीमंतीच्या भिंती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एक, मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या नामघोषात दरवर्षी आषाढ वा कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरात विठोबाच्या दर्शनासाठी जाते ती वारी व जाणारा जनसमूह म्हणजे वारकरी होय. वारी म्हणजे आपुलकीचा सोहळा, चैतन्याचा मेळा, कंठी तुळशी माळा, गोपीचंदन मुक्याचा टिळा. तुळशी माळा घालणे म्हणजे मनाचा निग्रह करून सत्मार्गाचा व शाकाहाराचा अवलंब करण्याचा संकल्प. टिळा जीवनातील शांतता व सनातन संस्कृतीच्या अभिमानाचा प्रतीक आहे. वारी म्हणजे केशरी ध्वज पताका आहे सनातन धर्माचा वारसा. हाती टाळ मृदंग वीणा दर्शवते कलेप्रती नतमस्तकता. डोईवरील तुळशी रोप करते प्राणवायूची पूर्तता. तर मस्तकी विठोबाची मूर्ती दर्शवते जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. संत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, सावतामाळी, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, गोरा कुंभार, संत जनाबाई, बंका महार, सेना नावी, नरहरी सोनार, बहिणाबाई, नामदेव शिंपी अशा विविध जातीतील असंख्य संतांनी भक्तीला कर्मकांडाच्या कचाट्यातून मुक्त करून जीवनाचा सहज धर्म बनवला आणि जनसामान्याला संघटित, शिस्तबद्ध आणि सामूहिक रूप देऊन वारकरी संप्रदायाचा विकास केला. या संतांनी तत्वांना महत्त्व न देता भोळ्या भावाने नामस्मरणाने भक्ती प्राप्तीचा मार्ग दाखवला. भक्त पुंडलिक सांगतो, करा माता पित्याची सेवा, ज्ञानोबांनी दिला भावार्थ दीपिकेचा मेवा, तुकोबाच्या अभंग गातेचा आहे अनमोल ठेवा. पांडुरंगाच्या चरण दर्शनानंतर तुकोबाच्या मनातून आलेला अभंग. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, अवघा झाला नंदू, भाग गेला शीन गेला, प्रेम रसे बैसली मिठी, आवडीला ठी मुखासी, भाग गेला शीन गेला, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठला घोगे खरे माप, भाग गेला शीन गेला. अभंगाचा अर्थ असा आहे, तुमच्या चरणी स्थिर झालेला माझे मन आता कुठेही धावणार नाही. तुमच्या चरण दर्शनाने माझा सर्व थकवा, भाग, शरीर, मानसिक त्रास म्हणजे क्षीण नाहीसा झाला आहे. माझ्या मनाने तुमच्या प्रेमरसात घट्ट मिठी मारली आहे. माझ्या मुखाला तुमच्या नावाचा गोडवा लागला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या योग्यतेनुसार विठ्ठलाच्या भक्तीचे खरे आणि अचूक माप आमच्या पदरात पडले आहे. असा हा समाधान, आनंद आणि भक्तीचा अनुभव देणारा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.